गुड मॉर्निंग सर्वांना. अभ्यासाच्या शुभेच्छा. आपण कालच्या आणि परवाच्या 2 लेक्चरमध्ये केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ या चॅप्टर मधलं मेडिसिन हा पार्ट बघितला. आता आपण फूड आणि सोप्स आणि डिटर्जंट्स याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. जे काही अन्न खाल्लं जातं हे सगळं केमिकल आहे आणि हे माणसाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा शुगर मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होतं आणि या शुगर मॉलिक्यूल पासून एनर्जीचे पॅकेट्स बनतात, ज्याला आपण ॲडिनोजेन ट्रायफॉस्फेट, ॲडिनोजेन डायफॉस्फेट म्हणजे एटीपी आणि एडीपी अशा नावानं ओळखतो. परीक्षेच्या दृष्टीने विचार करत असताना आपल्याला या चॅप्टरमध्ये जे केमिकल्स इन फूड आहेत हे 3 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये दिलेले आहेत की अन्नामध्ये रसायनं का वापरली जातात. सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्रिझर्वेशन. म्हणजे एखादं अन्न जास्त काळ टिकवायचं असेल, समजा तुमची बिस्किट असतील किंवा तुमच्या पोटॅटो चिप्स असतील, टोमॅटो चिप्स असतील, बनाना चिप्स असतील, ह्यांना एका सर्टन टाइम नंतर किंवा एका ठराविक वेळेनंतर जर जास्त काळासाठी तुम्हाला टिकून ठेवायचं आहे आणि त्याची विक्री करायची आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकावे लागतात. दुसरं आहे एनहान्सिंग दिअर अपील. अपील म्हणजे काय की जर आपण एखादा अन्नपदार्थ पाहिला तर आपल्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे, आपल्या मनामध्ये तो पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे, म्हणजे तो पदार्थ खाल्ला जाईल किंवा जर तो मार्केटमध्ये असेल तर तो विकला जाईल. म्हणून पदार्थाचं अपील, ज्याला आपण फूड डेकोरेशन असं सुद्धा म्हणतो. वाढदिवसाचा केक करताना केकच्या वर ज्या प्रकारचं डेकोरेशन केलं जातं ते अपीलचा भाग असतो. आणि तिसरा महत्वाचा पार्ट असतो न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. म्हणजे आपल्या अन्नपदार्थामध्ये पुरेशा न्यूट्रिशन व्हॅल्यू नसतील तर आपल्याला वरून त्याच्यामध्ये काही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू टाकाव्या लागतात. या 3 कारणांसाठी केमिकल्सचं आपल्या फूडमध्ये ऍडिशन केलं जातं. त्याला फूड ऍडिटिव्ह असं म्हटलं जातं. खाली काही प्रकार दिलेले आहेत की जे प्रकारामध्ये हे केमिकल टाकले जातात. पहिला आहे फूड कलर्स. पूर्वी ज्या प्रकारे नैसर्गिक कलर मिळायचे, नंतर सिंथेटिक कलर सुद्धा याच्यामध्ये ऍड करायला सुरुवात झाली. सिंथेटिक कलर हे त्या मानानं मानवी शरीरासाठी हार्मफुल असतात. आपण जर हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि हॉटेलच्या जेवणानंतर हात धुतल्यानंतर जर आपल्या हाताला, विशेषतः नखांना आणि बोटांना जर कलर लागलेला असेल तर याचा अर्थ त्या हॉटेलमधील लोकांनी सिंथेटिक कलर वापरलेले आहेत, जे की आपल्यासाठी हानिकारक आहे. दुसरा आहे फ्लेवर्स अँड स्वीटनर्स. फ्लेवर कशासाठी तर आपल्याला चांगली चव मिळावी. म्हणजे साधा चहा पिताना आपण गवती चहा टाकण्याची फरमाईश करतो की चहामध्ये गवती चहा टाकला की चांगला फ्लेवर येतो. तर हे फ्लेवरसाठी आपण केमिकल्स टाकतो. स्वीटनर्स याच्याबद्दल आपण अतिशय तपशिलाने अभ्यास करणार आहोत पुढच्या भागात. आपल्याला गोड खायला आवडतं, बहुतेक लोकांना गोड खायला आवडतं, परंतु ज्या लोकांना डायबिटीज झालेला आहे अशा लोकांना आपली नैसर्गिक शुगर म्हणजे सुक्रोज खाता येत नाही, कारण ती खाल्ली तर त्यांच्या ब्लड लेवल मधली शुगर वाढते आणि त्यांना प्रकृतीला अपाय होऊ शकतो. त्यामुळं गोड तर लागलं पाहिजे, परंतु कॅलरीज आपल्या शरीरामध्ये गेल्या नाही पाहिजे. साखरेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात, त्यामुळं साखर खाल्ली की माणूस जाड होतो, त्याच्या शरीरामध्ये चरबी तयार होते आणि त्यानं जर पुरेसा व्यायाम केला नाही तर ती चरबी त्याच्या शरीरामध्ये साठून राहते आणि त्याची प्रकृती बिघडण्यासाठी किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. तर यावर उपाय म्हणून एक आर्टिफिशियल स्वीटनर्स नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये कॅलरीज नसतात, फक्त गोडवा असतो. तो आपण बघणार आहोत. तिसरा प्रकार आहे फॅट इमल्सिफायर अँड स्टॅबिलायझिंग एजंट. आपण जे अन्नपदार्थ कार्बोहायड्रेट्स खातो हे साधारणपणे पाण्यामध्ये सोल्युबल असतात, विरघळून जातात, परंतु तेल असेल, तूप असेल, हे जे फॅट सदृश्य पदार्थ असतात हे पाण्यामध्ये सोल्युबल नसतात. मग हे घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ते मिक्स व्हायला पाहिजे, आपल्या अन्न प्रक्रियेमध्ये ते यायला पाहिजे. याच्यासाठी तेल आणि तुपासारखे फॅट पदार्थ जे आहेत यांना पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी जे एजंट्स असतात त्यांना इमल्सिफायर किंवा स्टॅबिलायझिंग एजंट असं म्हणतात आणि ते सुद्धा नैसर्गिक किंवा सिंथेटिक एजंट्स असतात. चौथा प्रकार आहे फ्लोर इम्प्रूव्हर. फ्लोर म्हणजे काय की भाकरी बनवण्यासाठी, ब्रेड बनवण्यासाठी किंवा बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी आपण पीठ वापरतो, ते फ्लोर.
आणि इम्प्रूव्ह कशासाठी करायचं? 2 कारणासाठी इम्प्रूव्ह करावं लागतं. एक तर त्याच्यातला ओलसरपणा टिकून राहिला पाहिजे आणि दुसरा त्याच्या बेकरी प्रॉडक्ट बनवल्यानंतर तो जास्तीत जास्त दिवस टिकला पाहिजे. म्हणून त्याच्यात अँटी स्टॅलिंग एजंट आणि ब्लिचेस वापरले जातात. अँटी स्टॅलिंग म्हणजे काय की त्याच्यातला फ्रेशनेस टिकून राहण्यासाठी. त्यातली जी आर्द्रता आहे म्हणजे पीठ मळल्यानंतर भाकरी बनवताना चपाती बनवताना आपण बघतो की पीठ मळल्यानंतर त्याला वरून ओलं कापड टाकून झाकून ठेवलं जातं की त्याच्यातला ओलावा निघून गेला नाही पाहिजे, ते शिळं झालं नाही पाहिजे. एका दिवशी बनवलेली भाकरी दुसऱ्या दिवशी आपण त्याला शिळी झाली असं म्हणतो. तर हा शिळेपणा जो आहे हा बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या बेकरी प्रॉडक्ट्स मध्ये येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये अँटी स्टेलिंग एजंट्स टाकले जातात. आणि ब्लिचेस कशासाठी टाकले जातात? तर चांगला कलर उठून दिसावा, भडक आणि आकर्षक कलर असावा, असं प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये लोकांचं लक्ष वेधून घेतात आणि लवकर विकले जातात. म्हणून ब्लिचिंग पावडर सारख्या किंवा ब्लिचिंग एजंट सारखे पदार्थ वापरून या फ्लोअर्सना स्वच्छ आणि भडक दाखवलं जातं. अँटीऑक्सिडंट्स आपल्या अन्नामध्ये टाकले जातात. अँटीऑक्सिडंट्स टाकण्याचं कारण असं असतं, आपलं अन्न हे ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये असतं. हवेमध्ये 21% ऑक्सिजन असतो आणि हे जे अन्न आहे हे ऑक्सिजन बरोबर प्रक्रिया करून नष्ट होऊ शकतं किंवा त्याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. मग असे केमिकल पदार्थ जर आपण अन्नामध्ये मिक्स केले की जे अन्न पदार्थापेक्षा जास्त गतीनं हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करतील की जेणेकरून त्याच्या परिसरात असलेला हा ऑक्सिजन हा या एजंट बरोबर क्रिया करेल आणि तुमचं अन्न सुरक्षित राहील. म्हणून अँटीऑक्सिडंट नावाचे पदार्थ केमिकल्स मध्ये टाकले जातात. त्याचं उदाहरण म्हणजे सोडियम बेन्झोएट नावाचा पदार्थ. तुम्ही जर जंक फूड खाणारे असाल तर तुमच्या सर्व प्रकारच्या जंक फूड मध्ये सोडियम बेन्झोएट नावाचा एक पदार्थ असतो. 6वा प्रकार आहे प्रिझर्वेटिव्ह. याबद्दल सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की आपण साधारण लोणचं बनवत असताना त्याच्यामध्ये तेल टाकतो, मीठ टाकतो किंवा गुलाबजामुन बनवताना त्याच्यामध्ये साखरेचा पाक टाकला जातो. हे सगळे प्रिझर्वेटिव्ह आहे की काही आठवडे, महिने, वर्ष इथपर्यंत त्याचं लाईफ वाढवण्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्ह सारखे कंपाऊंड अन्नामध्ये टाकत असतो. आणि शेवटचा 7वा महत्वाचा प्रकार आहे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स सच ॲज मिनरल्स, विटामिन्स अँड अमिनो ऍसिड. म्हणजे आपण वरचे जे 6 प्रकार पाहिले त्या 6 प्रकारांमधून कुठेही तुम्हाला न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढत नाही. नन ऑफ द अबोव ऍडिटिव्हज हॅव न्यूट्रिशनल व्हॅल्यू एक्सेप्ट हा 7वा की ज्याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारे ऍडिटिव्हच टाकत आहात, ज्याला आपण मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या म्हणू, प्रोटीनचे सप्लिमेंट म्हणू. हे सगळे अन्नामध्ये मिक्स केले जातात तुमची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढण्यासाठी. आपण या सेक्शन मध्ये स्वीटनर आणि प्रिझर्वेटिव्ह या 2 गोष्टींबद्दल जास्त बोलणार आहोत. पहिला पार्ट आहे आर्टिफिशियल स्वीटनर. नैसर्गिकपणे जेव्हा माणसाला गोड या चवीची ओळख झाली त्यावेळेस तो साखर आणि गुळ या 2 प्रकारांकडे ओढला गेला. म्हणजे साखर गोड असते कारण त्याच्यामध्ये सुक्रोज मॉलिक्यूल असतो, गुळ गोड असतो कारण त्याच्यामध्येही सुक्रोज मॉलिक्यूल असतो. परंतु जे लोक डायबेटिक आहेत म्हणजे ज्यांच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा लोकांना साखर खायला बंदी असते. मग अशा लोकांना जर गोड चव पाहिजे असेल तर त्यांना त्याच्यासाठी पर्याय शोधावा लागतो. आणि काही वर्षापूर्वी म्हणजे ऑलमोस्ट 100 वर्षापेक्षाही जास्त काळापासून 1879 सालापासून सॅकरिन नावाचा एक कंपाऊंड केमिस्ट्रीमध्ये शोधून काढला गेला की जो साखरेपेक्षा 550 पटीनं गोड आहे. पूर्वी तुम्ही कधी एखादी गोष्ट ऐकली असेल की एखाद्या गावामध्ये बाबा येतो आणि त्याचं नाव असतं गोड बाबा. तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू गोड लागायला लागते किंवा त्या वस्तूची चव गोड बनते. त्यानं मिरचीला जरी हात लावला तरी मिरची गोड बनते. नंतर जेव्हा त्याची वैज्ञानिक तपासणी करण्यात आली तेव्हा असं कळलं की हा माणूस दररोज सकाळी त्याच्या हाताला सॅकरिन नावाची पावडर चोळत असे की जी साखरेपेक्षा 550 पटीनं गोड आहे. आणि त्यामुळं त्यानं दिवसभरात हात न धुता कुठल्याही वस्तूला हात लावले की ती वस्तू चवीला गोड लागायला लागते. तर असे प्रकार काही बंधुबाबा करत असतात कारण त्यांना आपल्यापेक्षा बऱ्यापैकी केमिस्ट्री समजते असं म्हणता येईल. या सॅकरिनचं वैशिष्ट्य असं आहे की दिस सॅकरिन इज एक्सक्रीटेड फ्रॉम द बॉडी इन युरिन अनचेंज्ड. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सॅकरिननं प्रवेश केल्यानंतर
ती कुठल्याही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग न घेता तशीच्या तशी तुमच्या शरीरातून बाहेर जाते. याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की त्याचा कुठलाही ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्या शरीरावर होत नाही आणि म्हणून सॅकरिन हे जास्त लोकप्रिय आहे. ज्या लोकांना साखर खायची नाही आणि ज्या लोकांना स्वतःच्या शरीरातल्या कॅलरीज कंट्रोलमध्ये ठेवायच्या, विशेषतः जे हेल्थ कॉन्शियस लोक असतात, ज्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी असते, असे लोक शुगर फ्री ज्याला आपण म्हणतो, शुगर फ्रीच्या गोळ्यामध्ये जास्त करून सॅकरिन असतं, तर हे सॅकरिन वापरलं जातं. या ठिकाणी पुस्तकामध्ये 4 प्रकारच्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर दिले आहे. त्याच्यामध्ये एक आहे अस्पार्टेम. अस्पार्टेम कंपाऊंड मध्ये अस्पार्टिक ऍसिड आणि फिनिल ॲलॅलिन मिथिल ईस्टर अशा प्रकारचे 2 कंपोनंट्स असतात. हे साखरेपेक्षा 100 पटीनं गोड असतं. सॅकरिन हा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये एक बेन्झीन रिंग आहे, एक सल्फोनामाइड ग्रुप आहे. हे साखरेपेक्षा 550 पटीनं गोड असतं. सुक्रालोज नावाचा एक मॉलिक्यूल आहे. हा सुक्रालोज नावाचा मॉलिक्यूल साखरेपेक्षा 600 पटीनं गोड असतो. आणि शेवटी अल्टेम नावाचा एक कंपाऊंड आहे जो एक ऍसिड आणि अमाइडचं कॉम्बिनेशन आहे, जो साखरेपेक्षा 2000 पटीनं गोड असतो. पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी वापरले जाणारे हे कंपाऊंड आहे. अस्पार्टेम हा साखरेपेक्षा 100 पटीनं गोड आहे. फक्त याचा एक अडचण काय आहे की हा फक्त थंड अन्न पदार्थामध्ये वापरला जाऊ शकतो, कोल्ड फूड्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये वापरला जाऊ शकतो. कारण हा कुकिंग टेम्परेचर म्हणजे साधारण 60 डिग्री ते 100 डिग्रीला आपण अन्न पदार्थ तळतो किंवा भाजतो. मग या कुकिंग टेम्परेचरला अस्पार्टेम हा अनस्टेबल आहे, तो नष्ट होऊन जातो किंवा त्याचं दुसऱ्या कंपाऊंड मध्ये रूपांतर होतं. म्हणून अस्पार्टेमचा वापर हा लिमिटेड टू कोल्ड फूड अँड सॉफ्ट ड्रिंक इतकाच केला जातो, कारण सॉफ्ट ड्रिंक आपण थंड करून घेतो, त्यांना गरम करत नाही. आलिटेम नावाचा जो मॉलिक्यूल आहे तो खूप चांगला आहे, परंतु त्याची अडचण अशी आहे, लिमिटेशन असं आहे की तो टाकल्यानंतर पदार्थ किती गोड होईल यावर कंट्रोल नसतो. म्हणजे आपण साधारणपणे 1 चमचा साखर घालून दूध पितो किंवा 2 चमचे साखर घालून चहा पितो, असं प्रत्येकाचं एक युनिट ठरलेलं असतं. परंतु आलिटेम नावाचा मॉलिक्यूल तुम्ही किती टाकला आणि त्यामुळे तो किती गोड झाला याचा कुठलाही कंट्रोल नाही, त्यामुळे त्याच्या वापरावर मर्यादा आहेत. आणि तिसरा जो सुक्रालोज नावाचा कंपाऊंड आहे, जो की सुक्रोज पासूनच डिराईव्ह केलेला आहे, सुक्रोजचंच ते एक सुधारित रूप आहे. सुक्रालोज हा कुकिंग टेम्परेचर म्हणजे 60 ते 100 डिग्री तापमानाला देखील अतिशय स्टेबल आहे आणि याच्यापासून कुठल्याही कॅलरीज शरीरामध्ये दिल्या जात नाहीत, त्यामुळं हा पदार्थ साखरेला चांगला पर्याय आहे. यानंतरचा महत्वाचा घटक जो आहे तो आहे अँटीऑक्सिडंट्स इन फूड. आपण मगाशी म्हटलं की ज्यावेळेस आपलं अन्नपदार्थ हवेच्या संपर्कामध्ये येतात, ज्यावेळेस ते साठवले जातात, त्यावेळेस 21% ऑक्सिजन हा आपल्या पृथ्वीवर आहे, त्याची रिॲक्शन त्या अन्नपदार्थाबरोबर व्हायला सुरुवात होते. आणि मग हे करताना जर समजा आपण अन्नपदार्थामध्ये असे पदार्थ घटक मिळवले की जे अन्नापेक्षा अगोदर या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतील आणि त्यामुळे आपलं अन्न सुरक्षित राहू शकेल, त्याची 2 महत्वाची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. एक आहे ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोल्विन आणि ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी ॲनिसोल. म्हणजे हे ॲनिसोल आणि टोलिन हे साधारणपणे ॲरोमॅटिक रिंग आहेत, ज्याच्यामध्ये एक OCH3 किंवा CH3 हा कंपाऊंड आहे आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी असा एक ग्रुप लावलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव आहे ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोल्विन. आणि यामुळे काय होतं, उदाहरण आहे की बटर म्हणजे लोणी हा पदार्थ जो आहे तो काही महिन्यांपासून ते काही वर्षापर्यंत टिकून ठेवला जातो. म्हणजे अमूल बटर जर तुम्ही घेतलं तर ते बनवलेलं कदाचित 1 महिन्यापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वीचं असू शकतं, कारण गुजरात मधल्या प्लांटमध्ये बनल्यानंतर भारतभरामध्ये वितरित झाल्यानंतर हे बटर तुमच्यापर्यंत पोहोचायला कमीत कमी 1 महिना लागेल. आणि म्हणून ते तितके काळ चांगलं राहिलं पाहिजे, सुस्थितीत राहिलं पाहिजे, यासाठी अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये टाकले जातात. सायट्रिक ऍसिडचं सुद्धा कॉम्बिनेशन या BHT आणि BHA बरोबर केलं जाऊ शकतं. सल्फर डायऑक्साईड आणि सल्फाईट हे सुद्धा अँटीऑक्सिडंट आहेत, जे की वाईन, बियर, साखरेचा पाक आणि फ्रूटचे तुकडे, फ्रूट आणि व्हेजिटेबल्स सर्व जगामध्ये सर्वत्र मिळत नाहीत. ज्या ठिकाणी खूप थंडी आहे किंवा ज्या ठिकाणी खूप उष्णता आहे, अशा ठिकाणी
भाजीपाला आणि फळांचं उत्पादन होत नाही. मग अशा ठिकाणच्या लोकांना जर फळे आणि भाजीपाला तुम्हाला नेऊन द्यायचा असेल तर तो तितका काळ टिकला पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी मग आपल्याला अशा प्रकारे सल्फर डायऑक्साईड आणि सल्फाईड सारखे अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये टाकावे लागतात. या सगळ्या प्रक्रियांना फूड प्रोसेसिंग असं म्हटलं जातं आणि फूड प्रोसेसिंग ही जगातली सर्वात मोठी इंडस्ट्री किंवा ऍक्टिव्हिटी आहे की जिच्यामुळं जगभरातल्या सर्व नागरिकांना चांगल्या दर्जाचं आणि सातत्यपूर्ण अन्न दिलं जाऊ शकतं. मग याच्यामधली केमिस्ट्री तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे. पुढचा पार्ट आहे क्लिन्झनिंग एजंट. आपण सध्या कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये आहोत. आपल्याला दिवसातनं अनेक वेळा किंवा दर तासाला 20 सेकंदासाठी हात धुण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. मग ही हात धुण्याची प्रक्रिया कशी होते हे आपण समजावून घेऊ. 2 प्रकारचे क्लिन्झनिंग एजंट असतात किंवा डिटर्जंट असतात. त्यापैकी एक आहे सोप आणि दुसरा आहे सिंथेटिक डिटर्जंट. सोप म्हणजे साबण. आपण जी साबण वापरतो आपलं शरीर स्वच्छ करण्यासाठी वापरतो किंवा आपले कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरतो. तर ही साबण कशी तयार केली जाते? स्टिअरिक ऍसिड, पामिक ऍसिड आणि ओलेइक ऍसिड अशी काही नावं तुम्ही ऐकली असतील. हे एकाच ऍसिड मध्ये 15, 16, 17, 18 असे खूप सारे कार्बन असणारे हे कार्बोक्झिलिक ऍसिड असतात. मग या स्टिअरिक ऍसिड, पामिक ऍसिड किंवा ओलेइक ऍसिडला जर त्यांचं इस्टर घेतलं आपण, ग्लिसरील इस्टर, आपण काल बघितलं की ऍसिडचं इस्टर कसं बनवतात, ऍसिड बरोबर अल्कोहोलची रिएक्शन केली जाते आणि त्यापासून इस्टर बनतं. तर असं हे ग्लिसरील इस्टर नावाचा कंपाऊंड तुम्हाला पुस्तकात दाखवलाय. तो ग्लिसरील इस्टर जर घेतला आणि त्याला सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट केलं किंवा त्याची रिएक्शन केली तर तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ स्टिअरिक ऍसिड, याला सोडियम स्टिअरेट असं म्हणतात. सोडियम स्टिअरेट ही काय झाली तुमची साबण. दिस इज युअर सोप. आणि तुम्हाला बाय प्रॉडक्ट मिळाला ग्लिसरॉल किंवा अल्कोहोल. ही म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. तुम्ही ऍसिड प्लस अल्कोहोल केलं की तुम्हाला इस्टर मिळतं आणि त्या इस्टरचं तुम्ही हायड्रोलिसिस केलं, बेसिक हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला सोडियम सॉल्ट आणि अल्कोहोल परत मिळतं. ग्लिसरॉल इज नथिंग बट अल्कोहोल. त्याच्यामध्ये 3 OH ग्रुप आहेत म्हणजे तो अल्कोहोल आहे. तर लक्षात काय ठेवायचं की सोप्स आर नथिंग बट सोडियम सॉल्ट्स ऑफ फॅटी ऍसिड. आणि मग ह्या कशा प्रकारे बनवल्या जातात? इस्टर मॉलिक्यूलला सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट केलं जातं आणि सोडियम सॉल्ट्स बनतात आणि त्याचा उपयोग आपल्याला रिमूव्हल ऑफ फॅट्स फ्रॉम युअर फॅब्रिक ऑर स्किन, म्हणजे तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या कपड्यावर जे चिकट पदार्थ, तेलकट पदार्थाच्या स्वरूपामध्ये घाण जमलेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी किंवा ती काढून टाकण्यासाठी या सोप आणि डिटर्जंट वापरले जातात. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये की स्टिअरिक, ओलेइक आणि पामिक ऍसिडचे जे काही सॉल्ट बनतात त्याच्यामधले फक्त सोडियम आणि पोटॅशियम सॉल्ट जे आहेत हेच फक्त पाण्यामध्ये सोल्युबल होतात आणि हेच फक्त साबण म्हणून वापरले जातात. याच्या व्यतिरिक्त जर दुसरे काही सॉल्ट असतील तर त्यांचं काय होतं ते आपण थोड्या वेळात बघणार आहोत. Soaps used for cleaning purposes are sodium or potassium salts of long chain fatty acid. सोडियम और पोटॅशियम हे महत्वाचं ध्यानात ठेवायचं. Soaps containing sodium salts are formed by heating fat म्हणजे ग्लिसरील इस्टर or fatty acid with aqueous sodium hydroxide solution आणि या रिएक्शनला जी की आपण फॉर्म्युल्याच्या स्वरूपामध्ये बघितली तिला सॅपोनिफिकेशन असं म्हणतात. म्हणजे साबण तयार करण्याच्या प्रक्रियेला सॅपोनिफिकेशन असं म्हणतात. मग ही रिएक्शन केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला एक कोलाइडल फॉर्म म्हणजे तुम्हाला दह्यासारखं सोल्युशन तयार झालेलं दिसेल. ग्लिसरील इस्टर ऑफ फॅटी ऍसिड घेतलं आणि त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं आणि त्याला हिट केलं की त्याचं रूपांतर असं थोडंसं दह्यासारख्या सोल्युशन मध्ये होईल की जे तुम्हाला सस्पेन्शन कोलाइडल फॉर्म ज्याला म्हणतो ते मिळेल. मग त्याच्यामध्ये साबण तुमची बाजूला करण्यासाठी सोडियम क्लोराईड टाकलं जातं. हा एक दुसरा कॉन्सेप्ट आहे, तो तुम्हाला सध्या नाहीये. त्याला कॉमन आयन इफेक्ट असं म्हटलं जातं. तुम्ही सोडियम क्लोराईड टाकलं आणि तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड बाजूला करायचंय की जेणेकरून पाण्यामधून तुमचा सोप बाजूला झाला पाहिजे आणि नंतर तुम्ही त्याला फिल्टर करून घेतलं की तुमची साबण वेगळी होईल आणि पाणी वेगळं होईल. आणि या पाण्यामध्ये काय असणार आहे? ग्लिसरॉल मिक्स झालेला असणार आहे.
आणि हे जे ग्लिसरॉल आहे हे तुम्ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशननं पाण्यापासून परत शुद्ध स्वरूपामध्ये मिळवू शकता आणि हे रिकव्हर केलेलं ग्लिसरॉल तुम्ही परत दुसऱ्या केमिकल रिएक्शनसाठी वापरू शकता. म्हणजे इंडस्ट्री आपल्यातला कुठलाही पदार्थ फेकून देत नाही, ती त्याला पुन्हा पुन्हा रिसायकल करण्याचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत असते. ओनली सोडियम अँड पोटॅशियम सोप्स आर सोल्युबल इन वॉटर अँड दे आर यूज फॉर क्लिनिंग पर्पज. ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवायची. पोटॅशियम सोप्स आर सॉफ्ट, म्हणजे आपण जर महागड्या साबणी बघितल्या डव सारख्या किंवा त्यापेक्षाही मोठ्या किमतीच्या, तर त्या पोटॅशियम सोप्स असतात. आणि ज्या साध्या साबण असतात ज्या 5 रुपये 10 रुपयाला मिळतात त्या सोडियम सोप असतात, त्या स्वस्त असतात. पोटॅशियम सोप्स आर प्रिपेअर्ड बाय पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशन इन्स्टेड ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. म्हणजे एकदा तुम्हाला ग्लिसरील इस्टर बरोबर सोडियम सॉल्टची जर रिएक्शन केली तर कमी किमतीचा साबण मिळेल आणि तुम्ही तीच रिएक्शन जर पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरून केली तर तुम्हाला जास्त किमतीचं साबण मिळेल. साबणीचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही दिवसभर जर टीव्ही बघितलं तर तुम्हाला 25 प्रकारच्या साबणांच्या जाहिराती तुमच्या टीव्हीवर चालू असलेल्या दिसतील. ते वेगवेगळे ब्रँड असतात, परंतु त्या प्रत्येक ब्रँडची एक खासियत असते आणि म्हणून त्या ज्या ब्रँड तयार केले जातात ते अशा प्रकारे आपण आता बघणार आहोत की किती वेगवेगळ्या प्रकारच्या साबणी तयार केल्या जाऊ शकतात. सगळ्यात पहिली आहे टॉयलेट सोप, म्हणजे आपण जे आंघोळीला वापरतो तिला टॉयलेट सोप असं टेक्निकल नाव आहे. तिचं काम काय आहे की तुमच्या अंगावर जे काही फॅट्स आणि ऑइल्स आहेत ते सगळे स्वच्छ करणे. याच्यामध्ये कमीत कमी अल्कली ठेवली जाते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सोडियम हायड्रॉक्साईडची रिएक्शन करता, सोडियम हायड्रॉक्साईड इज अल्कली, ती जर साबणासोबत चिटकून राहिली तर तुमच्या शरीराला खाज सुटेल. तुम्ही जर खराब दर्जाचा साबण वापरला किंवा खराब झालेला साबण वापरला तर तुमच्या त्वचेला खाज यायला सुरुवात होते. कारण हा जो सोडियम हायड्रॉक्साईड नावाचा पदार्थ आहे जो की या रिएक्शन मध्ये वापरला जातोय तो तुमच्या शरीराला खाज आणतो किंवा आग घडवून आणतो, तुमच्या शरीराची आग होते. म्हणून टॉयलेट सोप जेव्हा बनवले जातात तेव्हा एक्स्ट्रा केअर इज टेकन टू रिमूव्ह द एक्सेस ऑफ अल्कली. कलर अँड परफ्युम्स कॅन बी ऍडेड टू मेक देम अट्रॅक्टिव्ह. मग अशी म्हटल्याप्रमाणे ज्या काही ब्रँडेड साबण आहेत हे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे रंग टाकतात, वेगवेगळे आकार देतात, वेगवेगळे परफ्यूम टाकतात की जेणेकरून कुणाची साबण अधिक चांगली दिसेल आणि अधिक चांगला सुवास येईल. पाण्यामध्ये तरंगणाऱ्या ज्या साबण आहेत, द सोप्स दॅट फ्लोट आर मेड बाय बीटिंग टीनी एअर बबल्स बिफोर दिअर हार्डनिंग. म्हणजे एका रिएक्टर मध्ये ज्यावेळेस ग्लिसरील इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साईडची रिएक्शन केली जाते त्याच्यामधनं सोप बाजूला केली जाते आणि पाणी बाजूला घेतलं जातं. नंतर ही जी सोप असते ती त्यावेळेस लिक्विड स्वरूपामध्ये असते. तिला तुम्ही हार्डनिंग करता, म्हणजे तिच्यातलं पाणी एक्सेस पाणी उडवून लावता, बाष्पीभवन होऊ देता आणि मग त्याचे वड्या तयार करता. तर या प्रोसेसच्या मधल्या भागात कुठेतरी त्याच्यामध्ये जर एअर बबल सोडले, म्हणजे सोपचे 2 मॉलिक्यूल एकमेकापासून थोडंसं अंतर ठेवून राहतील अशी जर व्यवस्था केली तर ती साबण पाण्यावर तरंगू शकते. पुढची आहे ट्रान्सपरंट सोप. ट्रान्सपरंट सोप म्हणजे काय की एकदा तुम्ही सोप तयार केली आणि त्याला इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह केलं आणि एक्सेस ऑफ इथेनॉल इव्हॅपोरेट केलं आणि परत त्याच्या वड्या केल्या की इथेनॉल मुळे काय होतं, त्या साबणाला एक ट्रान्सपरन्सी की जेव्हा पारदर्शकता येते. आपण पियर्स नावाची साबण बघतो, पियर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्लिसरॉल वापरलं जातं, ग्लिसरीन आपण ज्याला म्हणतो, ग्लिसरीन सोप असंच तिच्यावर नाव लिहिलेलं असतं. तर ही जी सोप आहे ही ट्रान्सपरंट सोप आहे. मेडिकेटेड सोप, तुम्ही मेडिमिक्स नावाची जाहिरात ऐकलेली असेल, त्याच्यामध्ये काय असतं, मेडिसिनल व्हॅल्यू असणारे काही कंपाऊंड टाकलेले असतात किंवा तुम्ही आमच्या साबणामध्ये नीम के पत्ते हे असं सांगणाऱ्या जाहिराती येतात, डिओड्रंट्स येतात. तर हे मेडिकेटेड असतं. दाढी करण्यासाठी जी साबण वापरली जाते तिच्यामध्ये एक्सेस ऑफ ग्लिसरॉल असतं. का? कारण ते लवकर वाळलं नाही पाहिजे. तुम्ही एकदा दाढीला साबण लावली आणि ती जर लगेच वाळून गेली, उडून गेलं त्यातलं पाणी सगळं, तर तुम्हाला रेझर वापरता येणार नाही. त्यामुळं शेव्हिंग सोप कंटेन ग्लिसरॉल. तर या शेव्हिंग सोप मध्ये त्यासाठी ग्लिसरॉल टाकलेलं असतं आणि रोझिन नावाचं एक कंपाऊंड टाकलेलं असतं की ज्याच्यामुळं सोडियम रोझिनेट हा मॉलिक्यूल तयार होतो आणि त्याचा फेस चांगला होतो.
म्हणजे दाढीला लावलेल्या शेव्हिंग क्रीमचा फेस झाला पाहिजे आणि तो फेस जास्त वेळ ओला राहिला पाहिजे, यासाठी त्याच्यामध्ये सोडियम रोझिनेट आणि ग्लिसरॉल हे 2 पदार्थ टाकलेले असतात. लॉन्ड्री सोप म्हणजे कपडे धुण्यासाठी ज्या साबण वापरल्या जातात त्याच्यामध्ये सोडियम रोझिनेट असतं, सोडियम सिलिकेट, बोरॅक्स आणि सोडियम कार्बोनेट सारखे पदार्थ टाकलेले असतात. हे पदार्थ टाकण्यामागचा उद्देश असतो की त्या ऍक्टिव्हिटीसाठी लागणारा वेळ आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये कुठल्याही गोष्टीवर भर द्यायचा. म्हणजे कपड्यासाठी जर साबण वापरली असेल तर तिचा फेस चांगला झाला पाहिजे, त्याच्यामधनं सगळे तेलकट पदार्थ लवकर निघाले पाहिजेत आणि ते पुन्हा त्या कपड्यावर चिकटले नाही पाहिजे. ह्या सगळ्या काळजी घेताना केमिस्ट्रीचा विचार करावा लागतो. सोप चिप्स म्हणजे तुमच्यापैकी जे लोक प्रवास करत असतील त्यांनी बघितलं असेल की जशी आपली डायरी असते तशा प्रकारे साबणाची सुद्धा एक छोटीशी डायरी मिळते, त्याला सोप स्ट्रीप म्हणतात. आणि ह्या ज्या स्ट्रीप कशा बनवतात की साबणीचा एक पातळ थर बनवायचा आणि त्याच्यावरून जर तुम्ही एक सिलेंडर की ज्याच्यावर कटिंगचे टूल्स असतात हे जर फिरवले तर तुम्हाला साधारणपणे तुमच्या खिशाच्या आकाराच्या साबणीच्या स्ट्रीप एका पॅकेटमध्ये टाकून 10 स्ट्रीप जर तुमच्याकडे दिल्या तर तुम्हाला 10 दिवस सकाळी उठल्यानंतर तोंड धुण्यासाठी साबण मिळतो. जे लोक प्रवास करतात त्यांना या सोप चिप्सचं महत्व माहिती आहे. सोप ग्रॅन्युल्स म्हणजे काही लोक साबणाची वडी बनवण्याऐवजी साबणाचे ग्रॅन्युल्स वापरू शकतात. त्यांना पण आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये हवेचे बबल्स जर पास केले तर सोप बबल्स तयार होतात. सोप पावडर अँड स्कोरिंग सोप कंटेन्स स्काउरिंग एजंट. स्काउरिंग एजंट म्हणजे काय? ॲब्रेसिव्ह म्हणजे काय? घर्षण करता येणारा. म्हणजे तुम्ही जर काही प्रकारच्या डिटर्जंट्स आणि सोप बघितल्या तर त्या तुमच्या शरीरावरून फिरवल्यानंतर तुम्हाला काहीतरी पॉलिश पेपरनं घासल्यासारखा फील येतो. त्या फीलला म्हणतात ॲब्रेशन म्हणजे घर्षण. आणि मग अशा प्रकारच्या सोप कशासाठी जनरली वापरल्या जातात? कपड्यासाठी वापरल्या जातात किंवा ज्या ठिकाणी खूप जास्त मळ आहे अशा ठिकाणी अशा प्रकारच्या साबण वापरल्या जातात. त्याच्यामध्ये प्युमिस किंवा फाईनली डिवायडेड सँड. प्युमिस म्हणजे काय? कडप्पासारखा एक दगड असतो की ज्याची पावडर साबणीमध्ये टाकली जाते आणि त्यामुळं साबण हे जास्त प्रमाणात घर्षणाचं काम करतं. ज्या ठिकाणी जास्त मळ आहे, जास्त घाण आहे अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या साबणीमध्ये हे प्युमिस और फाईनली डिवायडेड सँड वापरली जाते. काही साबणीमध्ये सोडियम कार्बोनेट, ट्रायसोडियम फॉस्फेट सारखे बिल्डर्स वापरले जातात. हे बिल्डर्स काय काम करतात की सफाईचं काम अधिक जलद गतीनं, तीव्रतेनं व्हावं. विशेषतः ज्यावेळेस इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये काम करतात लोक त्यावेळेस तुमची सफाई लवकरात लवकर आणि कमी वेळेत पूर्ण झाली पाहिजे याकडे त्यांचा कल असतो. तर अशा प्रकारे साबणीचे हे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे वेगवेगळे प्रकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वापरत असतो. आता एक महत्वाचा प्रश्न असतो की काही साबण काही प्रकारच्या पाण्यामध्ये काम करत नाहीत. म्हणजे आपण असं म्हणतो की नदीकाठच्या गावामध्ये पाणी जड असतं आणि त्या जड पाण्यामध्ये साबणीचा फेस होत नाही. याचं कारण काय? व्हाय डू सोप्स नॉट वर्क इन हार्ड वॉटर? जड पाणी म्हणजे काय आणि हलकं पाणी म्हणजे काय? हलकं पाणी म्हणजे ज्या पाण्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियमचे सॉल्ट्स जास्त प्रमाणामध्ये असतात त्याला साधं किंवा हलकं पाणी असं म्हणतो. आणि ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पदार्थ असतात, सॉल्ट असतात, त्यांना आपण जड पाणी म्हणतो. हार्ड वॉटर कंटेन्स कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स. आणि हे जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन असतात हे पाण्यामध्ये इनसोल्युबल सोप बनवतात आणि या इनसोल्युबल सोप जर पाण्यामध्ये बनल्या तर त्याच्यापासून सफाईचं काम केलं जाऊ शकत नाही. कारण हे इनसोल्युबल झाल्यानंतर तुमच्या कपड्याला किंवा तुमच्या शरीराला लागणारे जे फॅट्स आहेत किंवा जे चिकट पदार्थ आहेत त्यांना साफ करण्याचं काम करू शकत नाही. या ठिकाणी एक रिएक्शन दाखवली. ट्वाइस C17H35COONA म्हणजे सोप आहे तो आणि पाण्यामधलं कॅल्शियम क्लोराईड नावाचं सॉल्ट आहे. याच्यामुळं तुम्हाला एक कॅल्शियम सोप मिळाली, परंतु ती पाण्यामध्ये इन्सोल्युबल आहे आणि पाण्यामध्ये इन्सोल्युबल असल्यामुळं काय होतं? इट फॉर्म्स स्कम इन द वॉटर अँड युजलेस ॲज अ क्लिन्झनिंग एजंट. म्हणजे पाण्यामध्ये फक्त काय होतो? फेस होतो किंवा फेसासारखा गढूळपणा येतो, परंतु त्याच्यामुळं साफसफाई होत नाही. आणि खरं पाहिलं तर अशा प्रकारच्या साबण ह्या
ज्या प्रकारचं इन्सोल्युबल सॉल्ट तयार करतात, त्यामुळं सफाईची प्रक्रियाच एक मुळामध्ये त्यांच्याकडून होत नाही. आणि हे जे गमी मास्क तयार होतं किंवा स्कम तयार होतं, हे तुमच्या कपड्याला परत परत चिटकून राहू शकतं आणि कपडे पुन्हा पुन्हा खराब होत राहतात. यानंतरचा पार्ट आहे सिंथेटिक डिटर्जंट. आपण जे म्हटलं की डिटर्जंट मध्ये आपण सोप बघणार आहोत आणि डिटर्जंट बघणार आहोत. सिंथेटिक डिटर्जंट मध्ये साबणेचे सर्व गुणधर्म असतात, म्हणजे ते पाण्यामध्ये सोल्युबल होतात, त्या साफसफाईचं काम चांगल्या पद्धतीनं करतात. बट धिस डज नॉट कंटेन एनी सोप. डिटर्जंटचा अजून एक फायदा असतो की ते साध्या पाण्यात पण चालतात आणि जड पाण्यात पण चालतात. म्हणजे साध्या पाण्यात पण डिटर्जंट तुम्ही वापरू शकता आणि जड पाण्यामध्ये किंवा नदी किनारच्या पाण्यामध्ये सुद्धा वापरू शकता. इव्हन काही ठिकाणी साबण ज्या ठिकाणी 0 डिग्री तापमान असेल, समजा तुम्ही अंटार्क्टिका किंवा आर्क्टिक खंडाकडे गेले किंवा थंड प्रदेशामध्ये गेले तर साबणेचा फेस होत नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही डिटर्जंट वापरू शकता, कारण डिटर्जंट कॅन वर्क इव्हन इन आईस कोल्ड वॉटर. आईस कोल्ड म्हणजे साधारण 0 डिग्री तापमानाला हे वापरले जातात. म्हणजे हे साबणेपेक्षा सगळे भारी काम करतात. पाण्यामध्ये मिक्स होतात, साफसफाई करतात, थंड पाण्यामध्ये पण त्यांचं काम चालू शकतं, जड पाण्यामध्ये पण काम चालू शकतं. याचे 3 प्रकार आहेत. एक आहे अनिओनिक डिटर्जंट, दुसरा आहे कॅटिओनिक डिटर्जंट आणि तिसरा आहे नॉन आयोनिक डिटर्जंट. आता तुम्हाला एनायन म्हणजे काय, कॅटायन म्हणजे काय आणि नॉन आयन म्हणजे काय हे माहित असेल. ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण कॅटायन म्हणतो, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण एनायन म्हणतो, आणि ज्या एलिमेंटवर कुठलाही चार्ज नसतो त्याला आपण नॉन आयोनिक किंवा न्यूट्रल असं म्हणतो. तर त्याच पद्धतीनं आपल्याला 3 प्रकारचे डिटर्जंट या ठिकाणी पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला अनिओनिक डिटर्जंट तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. अनिओनिक डिटर्जंट्स आर सोडियम सॉल्ट्स ऑफ सल्फोनेटेड लॉंग चेन अल्कोहोल. म्हणजे या ठिकाणी आपण आता ऍसिड वापरण्याऐवजी आपण सल्फोनेटेड लॉंग चेन अल्कोहोल्स वापरतो आहोत. म्हणजे आपण ज्या सोप बघितल्या त्या ऍसिड पासून बनल्या होत्या आणि डिटर्जंट जे आहेत ते अल्कोहोल पासून बनलेले आहेत. अल्किल हायड्रोजन सल्फेट्स formed by treating long chain alcohols with concentrated sulfuric acid are neutralized with alkali to form anionic detergent. आता यातला प्रत्येक शब्द समजावून घ्या. अल्किल हायड्रोजन सल्फेट म्हणजे काय की एक असा अल्किल कंपाऊंड ज्याच्यामध्ये OSO3H हा ग्रुप अटॅच केलेला आहे. म्हणजे अल्केनवर रिएक्शन करून अल्कोहोलवर रिएक्शन करून तुम्हाला अल्किल हायड्रोजन सल्फेट नावाचा कंपाऊंड मिळतो. मग हा अल्किल हायड्रोजन सल्फेट बरोबर तुम्ही अल्कली म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड तुम्ही जर वापरलं तर त्या OSO3H चं रूपांतर OSO3- Na+ अशा आयोनिक कंपाऊंड मध्ये होतं. आणि यातला हा जो अल्किल OSO3- हा पार्ट आहे ज्याला आपण अनिओनिक पार्ट असं म्हणतो, तो पार्ट हा अल्कोहोल सोपचं काम करतो. द anionic part of this molecule is the cleansing agent. CH3CH2 10 times CH2OSO3 Na अशा प्रकारचा जो मॉलिक्यूल बनतो. याच्यामध्ये तुम्ही काय केलं, अल्कोहोल घेतलं, त्याच्यावर सल्फ्युरिक ऍसिडची क्रिया केली, त्याच्यापासून हायड्रोजन सल्फेट मॉलिक्यूल बनवला, त्याची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिएक्शन केली आणि सोडियम सॉल्ट बनवला. हा जो सोडियम सॉल्ट आहे दिस इज युअर क्लिन्झनिंग एजंट. दुसऱ्या प्रकारामध्ये काय करतात, एक एरोमॅटिक कंपाऊंड घेतात, अल्किल बेन्झिन घेतला, त्याच्यावर सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन केली, त्याच्यापासनं बेन्झिल सल्फोनेट बनवलं आणि त्याला न्यूट्रलाइज केलं अल्किल बेन्झिन सल्फोनिक ऍसिड साठी, की ज्याच्यामध्ये सोडियम डोडिसिल बेन्झिन सल्फोनेट तयार झाला. म्हणजे एकूण या प्रक्रियेमध्ये तुम्ही सल्फ्युरिक ऍसिडचा वापर करून हायड्रोकार्बन किंवा अल्कोहोलचं रूपांतर सल्फोनिक ऍसिड मध्ये करता आणि सल्फोनिक ऍसिडचं सॉल्ट बनवता, आणि हे सॉल्ट तुमचा डिटर्जंट असतं. दीज आर मोस्टली युज्ड फॉर हाऊसहोल्ड वर्क आणि टूथपेस्ट. म्हणजे तुमच्या घरगुती स्वच्छतेसाठी किंवा टूथपेस्ट मध्ये सुद्धा अनिओनिक डिटर्जंट्स वापरले जातात.
या ज्या रिएक्शन्स आहेत या कागदावर एकदा जर तुम्ही लिहून ठेवल्या किंवा एकदा दोनदा तीनदा लिहून काढल्या तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कुठला फंक्शनल ग्रुप बदलला. पुस्तकामध्ये रंगीत जांभळ्या रंगामध्ये OH, OSO3H, OSO2Na अशी जी मॉलिक्युल्स रंगीत अक्षरात दाखवलेत, यामुळे तुम्हाला केमिकल रिएक्शन नक्की कुठं घडली हे लक्षात येईल. म्हणजे मॉलिक्यूल किती मोठा आहे हे त्या मॉलिक्यूलकडे किंवा त्याचा आकार बघून घाबरून जायचं कारण नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्की कोणत्या पार्टमध्ये रिएक्शन घडली हे तुमच्या जर लक्षात आलं तर तुम्ही अशा प्रकारच्या मोठ्या मॉलिक्युल्सना घाबरणार नाही. याच्या नंतरचा पार्ट आहे कॅटिओनिक डिटर्जंट. Cationic detergents are quaternary ammonium salts of amines with acetates, chlorides or bromides as anion. हा जो anion आहे याच्यामध्ये ब्रोमिन असू शकतं, ऍसिटेट असू शकतं किंवा क्लोराइड असू शकतं. आणि कॅटायन जे आहे ते एक अमाइन असतं. आपण पाहिलं की नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे, मग त्याच्यावर जर 4 बॉन्ड तयार झाले तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे दॅट मेक्स दिस कॅटायोनिक डिटर्जंट. उदाहरण दिलंय तुम्हाला सेटिल ट्रायमिथिल अमोनियम ब्रोमाइड. हा तुमच्या हेअर कंडिशनर मध्ये वापरला जाणारा डिटर्जंट आहे. आणि आपल्याला माहिती हेअर कंडिशनर हे अतिशय महागडे असतात आणि म्हणून हा प्रकारचा जो डिटर्जंट आहे हा जर्मिसाइडल प्रॉपर्टी दाखवतो आणि हा एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून याचा कमी प्रमाणात वापर होतो किंवा लिमिटेड यूज होतो. सर्वच लोक कंडिशनर वापरत नाही. भारतातले 90 ते 98% लोक हे साधारण साबणानं त्यांचे केस धुतात. फार फार तर 2% लोक हेअर कंडिशनर वापरतात कारण दीज आर एक्सपेन्सिव्ह. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सेटिल अमोनियम ब्रोमाइड. नायट्रोजन भोवती 4 बॉन्ड आहेत की ज्याच्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे आणि ब्रोमिन आयन एनायन असं हे आयोनिक कंपाऊंड तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आणि शेवटचा मॉलिक्यूल आहे नॉन आयोनिक डिटर्जंट. नॉन आयोनिक डिटर्जंट म्हणजे काय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा चार्ज नाहीये. म्हणजे हे काय आहे साधारणपणे ईस्टर टाइप ऑफ मॉलिक्यूल आहे की जो एका ऍसिड आणि अल्कोहोल पासून बनवला जातो. उदाहरण दिलंय स्टिअरिक ऍसिड प्लस पॉलीइथिलीन ग्लायकॉल म्हणजे ग्लिसरॉल. तर पॉलीइथिलीन ग्लायकॉल मध्ये एकापेक्षा अनेक OH बॉन्ड असतात आणि स्टिअरिक ऍसिड मध्ये 17 कार्बन आहेत. हे 17 कार्बन असणार स्टिअरिक ऍसिड इज अ लॉंग चेन ऍसिड विथ 1 कार्बोक्सिलिक ग्रुप अँड इट इज रिएक्टिंग विथ युअर पॉलीइथिलीन ग्लायकॉल. आणि यापासून तुम्हाला जे ईस्टर मिळतं हे ईस्टर इज नथिंग बट युअर नॉन आयोनिक डिटर्जंट. याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा चार्ज नाहीये. लिक्विड डिशवॉशिंग डिटर्जंट हे या प्रकारचे डिटर्जंट्स असतात. आणि आपण दुसऱ्या एका चॅप्टर मध्ये सोप कशा प्रकारे ऍक्शन करतो हे बघताना आपल्याला मिसेल्ली किंवा मायसेल्ली फॉर्मेशन हा एक प्रकार बघायचा आहे की तुमच्या कपड्यामध्ये किंवा शरीरामध्ये असलेला घाणीचा एक कण आणि त्याच्या भोवती साबणाच्या असंख्य हायड्रोकार्बनच्या चेननं तयार केलेलं एक जाळं याला मिसेल्ली असं म्हणतात, मायसेल्ली असं म्हणतात. ते कसं होतं हे आपण दुसऱ्या एका चॅप्टर मध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये. या नॉन आयोनिक डिटर्जंटचा एक ड्रॉबॅक असा आहे की याच्यामध्ये ह्या ज्या लॉंग चेन कंपाऊंड आहेत हे लॉंग चेन कंपाऊंड तुम्ही साबण वापरून झाल्यानंतर जेव्हा तुमच्या पाण्याच्या स्वरूपात नदीला, तलावाला, धरणाला किंवा समुद्राला जाऊन हे पाणी मिळतं त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे बॅक्टेरिया या साबणाला नष्ट करू शकत नाही. कारण या ज्या लॉंग ब्रँच चेन हायड्रोकार्बन्स असतात हे सहजासहजी ब्रेक होत नाही आणि यामुळं प्रदूषण वाढायला मदत होते. आणि म्हणून जे नवीन प्रकारचे किंवा इम्प्रूव्ड डिटर्जंट आलेले आहेत त्याच्यामध्ये अनब्रँच किंवा स्ट्रेट चेन ऍसिड वापरले जाणं गरजेचं आहे की जेणेकरून हे तुमचा वापर झाल्यानंतर ज्यावेळेस नदीमध्ये सोडले जातील, समुद्राला मिळतील त्यावेळेस कमी प्रदूषण होईल. ज्यावेळेस आपण या साबणे वापरतो ह्या साबणी वापरलेलं पाणी इफ्लुएंट म्हणून सिवेज ट्रीटमेंटसाठी जातं. म्हणजे शहरामध्ये जो काही नाला असतो त्या नाल्यातून जाणारं पाणी एका ठिकाणी जमा केलं जातं
जातं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याच्यामध्ये असणारे सगळे पोल्युटंट्स दूर केले जातात आणि पाणी बऱ्यापैकी स्वच्छ करून त्याचा pH 7 इतका न्यूट्रलला आणून नंतर हे पाणी नदीमध्ये सोडलं जातं. तर अशा प्रकारे आपण या 3 दिवसामध्ये हा जो चॅप्टर बघितला, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, हा केवळ तुमच्या 11वी-12वी पुरता मर्यादित नसून भविष्यात संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला मेडिसिन, फूड आणि क्लिनिंग एजंट लागणार आहेत. त्याच्यामध्ये केमिस्ट्री काय असते, कोणत्या गोष्टींना महत्व असतं, त्यांचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात यावं म्हणून आपण हा चॅप्टर अतिशय विस्ताराने घेतलेला आहे. कदाचित तुमच्या क्लासमध्ये किंवा वर्गामध्ये, कॉलेजमध्ये या चॅप्टरला कमी महत्वाचा म्हणून मानलं जाईल, परंतु एक विद्यार्थी म्हणून किंवा भविष्यामधला एक नागरिक म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टी वैज्ञानिक दृष्टीने माहीत व्हाव्यात म्हणून आपण हा चॅप्टर विस्ताराने घेतलेला आहे. यापूर्वीचे 2 व्हिडिओ देखील युट्यूबवर भारत कर्डक या चॅनलवर टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि या संपूर्ण चॅप्टरचा पुन्हा एकदा अभ्यास करू शकता. आपण उद्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन या चॅप्टरनं सुरुवात करणार आहोत. थँक्यू.